स्वामी समर्थांचे प्रसिद्ध सेवेकरी चोळप्पा कलाप्पा यांच्या कथेबद्दल विचारत आहात। ही महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि हृदयस्पर्शी कथा आहे। सेवेकरी चोळप्पांची कथा। अक्कलकोटमध्ये आगमन। स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ते एका वडाच्या झाडाखाली किंवा शेतामध्ये थांबत असत। ते दिगंबर असत आणि त्यांचे वागणे कधीकधी अत्यंत कठोर किंवा गूढ असायचे। लोक त्यांना वेडा समजत असत। चोळप्पांची भेट आणि सेवा। चोळप्पा कोण होते? चोळप्पा हे अक्कलकोटमधील एक गरिबीत जीवन जगणारे पण अतिशय साधे आणि श्रद्धाळू गृहस्थ होते। प्रारंभ स्वामींनी चोळप्पांना प्रथम दर्शन दिले तेव्हा त्यांच्या दिव्य तेजाने चोळप्पांचे मन त्वरित आकर्षित झाले। इतर लोक महाराजांच्या विचित्र वागण्यामुळे दूर राहायचे पण चोळप्पांना महाराजांमध्ये परमेश्वर दिसला। निःस्वार्थ सेवा। चोळप्पांनी कोणताही स्वार्थ न ठेवता महाराजांची सेवा सुरू केली। महाराज त्यांना शिव्या देत, दगड मारत किंवा हाकलून देत पण चोळप्पांनी सेवा सोडली नाही। महाराजांना भूक लागल्यास ते अन्न आणून देत आणि महाराजांच्या सर्व गरजांची काळजी घेत। महाराजांचे कठोर बोल ते आपले भाग्य समजत असत। परिणाम चोळप्पांच्या निस्सीम आणि अविरत सेवेमुळे अखेरीस महाराजांनी त्यांना आपला मुख्य सेवेकरी म्हणून स्वीकारले आणि त्यांना आशीर्वाद दिला। महाराजांची परीक्षा आणि आशीर्वाद। महाराजांनी अनेकदा चोळप्पांच्या श्रद्धेची कठोर परीक्षा घेतली। सोनेमाती समान। एकदा महाराजांनी चोळप्पांना काही सोन्याचे दागिने दिले आणि दुसऱ्या क्षणी ते फेकण्यास सांगितले। चोळप्पांनी कोणताही मोह न ठेवता ते सोन्याचे तुकडे मातीत फेकून दिले। चोळप्पांसाठी महाराजांची आज्ञा हीच सर्वात मोठी संपत्ती होती। अखंड साथ। चोळप्पा महाराजांसोबत सावलीसारखे राहिले। महाराजांनी नंतर लोकांना सांगितले की चोळप्पाची भक्ती निस्सीम आहे आणि त्यांच्यामुळेच मी अक्कलकोटमध्ये थांबलो। कथेचा अर्थ निष्कर्ष। चोळप्पांची कथा हे दर्शवते की सेवा आणि श्रद्धा ही सर्वात मोठी भक्ती आहे। कोणत्याही संकटात किंवा परीक्षेत न डगमगता जर तुम्ही निस्वार्थ भावनेने स्वामींवर प्रेम केले तर ते तुमचा नक्कीच स्वीकार करतात आणि तुम्हाला संकटातून मुक्त करतात। चोळप्पा हे निस्सीम सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण। स्वामी समर्थांचे प्रसिद्ध सेवेकरी चोळप्पा कलाप्पा यांच्या कथेबद्दल विचारत आहात। ही महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि हृदयस्पर्शी कथा आहे। सेवेकरी चोळप्पांची कथा। अक्कलकोटमध्ये आगमन। स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ते एका वडाच्या झाडाखाली किंवा शेतामध्ये थांबत असत। ते दिगंबर असत आणि त्यांचे वागणे कधीकधी अत्यंत कठोर किंवा गूढ असायचे। लोक त्यांना वेडा समजत असत। चोळप्पांची भेट आणि सेवा। चोळप्पा कोण होते? चोळप्पा हे अक्कलकोटमधील एक गरिबीत